नमस्कार. रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीचं वर्णन करताना कलियुग हा शब्द अनेकदा वापरला जातो. माणसं, त्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध आणि त्यात आलेला दिखाऊपणा हे सगळं या निमित्तानं आपल्या नजरेसमोर येतं. आत्ताच्या जाहिरातींच्या युगामध्ये, सोशल मीडियाच्या युगात तर सतत या गोष्टी आपल्याला जाणवत राहतात, दिसत राहतात. एखादी घटना घडते, आपल्याला विचार करायला भाग पाडणारी परिस्थिती निर्माण होते आणि अस्वस्थतासुद्धा येते. आजची कथा या सगळ्या परिस्थितीचं द्योतक आहे. आज ऐकणार आहोत सुधीर कुलकर्णी यांची कथा फोटो. सरूबाई गेली. म्हातारी सुटली एकदाची असं म्हणत साऱ्या गावानं सुस्कारा टाकला. सरूबाई मधूची आई. गेले 8 दिवस ती आजारीच होती. आजारी म्हणजे तिनं होऊनच अन्नपाणी सोडलेलं होतं. औषध घ्यायलाही तिनं नकार दिला होता. मधू व त्याची पत्नी सुषा त्यांचा करीत असलेल्या छळाला ती त्रासली होती. त्यामुळे तिलाही आता देवानं उचलावं असं वाटत होतं. तिची विनंती देवानं आता ऐकली असावी. तशी सरूबाई अगदी गेल्या आठवड्यापर्यंत हिंडू फिरून होती. शेतातली घरातली कामं करायची. एक दिवसही तिचं काम चुकलेलं नव्हतं. तरी मुलगा व सून तिला पोटभर खायलाही देत नव्हते. अनेक रात्री तिनं उपाशी झोपून काढलेल्या आहेत. शेजापाजाऱ्याने तिची दया यायची, कधी तिला खायला द्यायची, पण ते देखील दोघांना आवडायचं नाही. गावातल्या 4 कर्त्या माणसांनी मधूला म्हातारीला चांगलं जप म्हणून सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रोज काहीतरी कारण काढून दोघांनी तिच्याशी भांडण बसायचं. त्या त्रासानं ती खंगून गेली होती. गेल्या 4 वर्षात खरं तर तिच्या रूपानं एक सांगाडाच गावात फिरत होता. वाळलेल्या ओंडक्यासारखं शरीर सारं सुकलं होतं. हाडानं वरचं कातडं रबरासारखं चिकटलं होतं. चेहऱ्यावर 1000 सुरकुत्या पडल्या होत्या. डोळे खोल गेलेले, तोंडाचं बोळकं झालेलं. सतत शेतात उन्हापावसात काम आणि घरातल्या सततच्या कटकटी यानं एकेकाळी रूपवती असलेल्या सरूबाईला सारा चेहरा अगदी रापून गेलेला होता. नवरा डाव अर्धा टाकून गेला, त्यामुळे सारी घराची जबाबदारी सरूवर आली. 2 मुली 1 मुलगा यांचा सांभाळ केला. त्यांना थोडं शिकवलं, त्यांचे विवाह केले. आता सुख लागेल असं वाटत होतं, पण ते तिच्या नशिबी नव्हतं. मुलगा कधी 10 रुपयासुद्धा तिच्या हातावर टेकवत नव्हता. कधी औषध आणून देत नव्हता. म्हातारीला हेटाळण्यात सून त्याच्यापेक्षा काकांवर पुढची होती. आता मुलगाच म्हातारीला विचारायला तयार नाही म्हटल्यावर सुनेनं अवसान वाढलं होतं. तिला तर कधी एकदाची म्हातारी जाती असं झालं होतं. या आठवड्यापासून म्हातारीच्या लक्षात आलं की आता आपण उठू शकत नाही. आपण अंथरुणालाच खिळून राहणार. एकदा अंथरूण धरलं की हे जादाच छळणार. त्यामुळे तिनं खाणं सोडलं. एका पटकुरावर डोळे मिटून पडून असायची. तिची तब्येत गंभीर झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. माणसं येऊन तिला बघून जात होती. कोणी हाक मारली तर तेवढ्यापुरते डोळे उघडायची व त्याच्याकडे निस्तेज नजरेनं पाहत राहायची. आता तिचं काय खरं नसल्याचं गावानं ताडलेलं होतं. रोज माणसांची वर्दळ असल्यानं निदान त्यांना दिसावं म्हणून तरी मधू आणि सुषा तिला पाणी आणि चहा औषधं द्यायचा प्रयत्न करीत होते. मात्र तिनं त्यातलं काहीही घेतलं नाही. 10 दिवस तोंडात अन्नपाण्याचा कण नव्हता. गेले 2 दिवस तर तिची तब्येत आणखी ढासळली. सारेजण जणू तिच्या जाण्याचीच वाट पाहत होते. मध्यरात्री केव्हा तरी तिचे प्राण गेले, पण ह्या दोघांनाही त्याचा पत्ता नव्हता. सकाळी उठल्यावर सुसाच्या लक्षात आलं. तिनं हात लावून बघितलं. सारं अंग गार वाटत होतं. तिनं मधूला सांगितलं, म्हातारीचं अंग थंड पडलंय, काही हालचाल दिसत नाही, जरा बघा तरी. मधू उठला. जरा हलवून बघितलं. पाय हलवला तर तिचं सारं शरीर हलायला लागलं होतं. त्यामुळे त्यानं ओळखायचं ते ओळखलं. मान हलवून होकार दिला आणि त्यानंतर त्यानं जोरात आई अशी किंकाळी मारली. सारा गाव मधूच्या अंगणात गोळा झाला. महिला साऱ्या धावल्या. सारं घर महिलांनी अगदी भरून गेलं. काही कर्त्या माणसांनी महिलांना म्हातारीला जरा बाहेर आणून सोप्यात बसवा म्हणून सांगितलं. मग वरच्या आळीची धुरपा, ग्रामपंचायतीची मेंबर असलेली गीता, शेजारची सकू साऱ्या पुढं झाल्या. गीतानं पहिल्यांदा सोप्यात एक सतरंजी अंतरली. तसं म्हातारीच्या अंगात काय उरलेलं नव्हतं. नुसता सांगाडा होता.
डोळे गालफड आत गेलेली होती. दुर्पा पुढं झाली. पहिला हात तीच लावू शकत होती. बाकीच्या हात लावू का नको अशा स्थितीत तिथंच उभ्या होत्या. दुर्पा झांबाज, मनानंही खंबीर. तिनं एकटीनं कवळा घालून म्हातारीला बाहेर आणलं असतं, पण ते बरं दिसलं नसतं. तिनं म्हातारीला हात लावला तोवर बाकीच्या पुढं झाल्या. साऱ्यांनी पटकुरातनं तिला उचललं आणि बाहेर आणलं. मधू व सुशानं ओरडून रडायचा सपाटा चालवला होता. त्यात प्रेम आपुलकीपेक्षा प्रदर्शनच जास्त होतं. त्याच्या ओरडण्याचा एक फायदा झाला, म्हातारी गेल्याचं गावाला कळालं एवढंच. सारी एकच म्हणायची, म्हातारीला चांगलं जपलं नाही, उपाशी राहून तिची आतडी सुकली. चांगलं पोटभर खायला दिलं असतं तर अजून 4 वर्ष तरी जगली असती. गावात कोणही गेलं की शिवानानाच्या अंगात ईर आल्यासारखं होतं. घरचंच कार्य असल्याप्रमाणे तो पुढं होतो. मग माणूस गेल्यापासून 14व्यापर्यंत सारं काही तो पुढं होऊन करणार. त्यामुळे साऱ्या समाजाच्या जातीच्या माणसांची सारी शास्त्र गावात याला माहीत होती. तो उभा राहणार व सूचना करणार. पाहुण्यांना फोन करणं, जवळच्यांना गाडी पाठवून बोलावणं, जळणासाठी माणसं पाठवणं, कोणाला कापडं गाडगं गुलाल असलं साहित्य आणायला पाठवणं, सारं काही जिथल्या तिथं करणार. रक्षाविसर्जन किती वाजता घ्यायचं, विधी 3-4 दिवसात करायचा का 14 दिवसाचा करायचा, असं सारा निर्णय शिवानानाच घेणार. त्यांनी सारी तयारी सुरू केली. दोन्ही पोरं सासूरवाडीला गेली होती. तिथल्या माणसांना आणायला जीप पाठवली. मधूच्या आजोळी मामाला फोन करून सांगितलं. आजोळ 3 किलोमीटरच असल्यामुळं ते लगेच येऊ शकणार होते. दोन्ही पोरींना तयारीत राहायचं फोन केलेलं होतं. तिथं 2 वेगवेगळ्या जिपा पाठवल्या होत्या. सारे नातेवाईक भाऊबंद जमायला अगदी दुपारचा 1 वाजला होता. शिवानानं सारी तयारी केली होती. अंगणात तिरडी बांधून तयार होती. म्हातारीला आंघोळ घालायला बाहेरचं 3 दगडाची चूल केली होती. त्यावर एक कळकटलेल्या तांब्याच्या हंड्यात पाणी ठेवलं होतं. कोणीतरी एखादी बाई बाहेर येऊन त्यातली लाकडं आत सारत होती, फुंकून जाळ करीत होती. मधूनं रडतच शिवानाना अशी हाक मारली. सारी शांत होऊन आता काय म्हणतोय म्हणून बघायला लागली. मधू म्हणाला, शिवानाना, आईचा फोटो काढायचा आहे. माझ्याकडे एकही फोटो नाही. माझ्याकडे तिची आठवण म्हणून ती काहीच नाही. फोटो तरी तेवढा ठेवीन. शिवानानाच काय, अंगणातली सारी माणसं तोंडाचा चंबो करून त्याच्याकडे बघायला लागली होती. शिवानाना म्हणालं, अरे मधू, तुझं डोसकं ठिकावणार आहे का? त्यात आता काही जीव राहिला आहे का? फोटो कसा निघणार? म्हातारीने डोळं मिटल्यात. तिला सरळ बसवता येणार नाही. एवढ्याच दिवस लेखा झोपा काढल्यास काय? म्हातार माणूस आहे, एक दिवस जाणारच की. तेव्हा जिवंतपणीच फोटो काढून ठेवायचा नाही का? मी एवढी वर्ष हे काम करतोय, आपण प्रेताचा कोणी फोटो काढलेला नाही. मधू म्हणाला, बरोबर आहे तुमचं, पण माझ्याकडे तिची कसलीच आठवण नाही हो. माझ्या मोबाईलमध्ये साऱ्यांचा फोटो काढलेला आहेत, पण म्हातारीचा नाही. तिचा कवा काढावाच वाटला नाही. सतत मी तिचा तिरस्कार केला. आता माझं एवढं आहे का, फोटो काढूया आणि नेऊया. शिवानानानं दुर्पाला सांगितलं, ए दुर्पा, त्या म्हातारीला जरा चांगलं बसवा, तिचा फोटो काढायचा आहे. दुर्पा म्हणाली, तिला जुलमानं कसं तरी बसवलं आहे. प्रेताचा फोटो काढते वे कोण? शिवानाना म्हणालं, तुझं बरोबर आहे, पण म्हातारीचा एक बी फोटो घरात नाही. आता 10व्याला 14व्याला तरी लागणार का नाही? पूजा कशाची करायची? ए पोरानो, मोबाईलवर म्हातारीचे 4-5 फोटो काढा तेवढं, शिवानाना म्हणालं. मधू म्हणाला, शिवानाना, मोबाईलवर नका, ते चांगले येत नाहीत, किरटं येतात. आपल्याला फोटो मोठा करून दरवाजावर लावायचा आहे, त्यामुळं कॅमेऱ्यात काढूया. शिवानाना म्हणाला, अरे येडा का खोळा तू, आता कॅमेरा कुठं आणायचा गावात, खेड्यात आपल्या? गावात असायला तरी पाहिजे का नाही? मधू म्हणाला, सांगलीच न बोलावू का? शिवाना म्हणाला, तू याचा कावा, फोटो काढायचा कावा? मधू, तुला कळत कसं नाही? अरे लय येळ हे ठेवायचं नसतं. बघा बाबा, शेवटी तुमची इच्छा, घरच्यासनी काय वाटते ते महत्त्वाचं, तुम्ही ठरवा. तेवढ्यात सुशानं पण गळा काढला, मामीचा फोटो काढल्या बेगार हलवू नकासा. पोरासनी आजी दाखवायला तरी फोटो असू द्या. तिकडं पोरांनी गावात कॅमेऱ्याची चौकशी सुरू केली. गावात कोणाकडंच कॅमेरा नव्हता. होता तो बाहेर गावाला पोराकडं पाहुण्याकडं होता. मग एकानं सांगलीला फोन लावला. त्यानं अर्ध्या तासात येतो म्हणून सांगितलं. साऱ्याने तोपर्यंत थांबायचं ठरवलं. आता साऱ्यांना वाट बघण्याशिवाय मार्ग नव्हता. माणसं इसकाटली. अंगणातली माणसं जरा लांब पारावर, कोणाच्या घरात
कट्ट्यावर गप्पा मारत बसली. सारीकडे म्हातारीचाच विषय चालू होता. त्यांना आता पुळका कसा काय आला आहे याची सगळ्यांची चर्चा होती. बरोबर अर्ध्या तासात एक मोटारसायकल गावाच्या कमानीतनं आत शिरली. त्याच्या गळ्यातल्या बॅगेवरनं साऱ्याने त्याला ओळखलं. पुन्हा सारी मधूच्या अंगणात गोळा झाली. फोटोग्राफर म्हणाला, कोणाचा काढायचा आहे फोटो? भोवताली जमलेली सारी माणसं म्हणाली, म्हातारीचा. फोटोग्राफर म्हणाला, कुठं आहे म्हातारी? माणसाने बायकाच्या गराड्यातील म्हातारीच्या प्रेताकडे बोट दाखवलं. तो सीन बघून फोटोग्राफरसुद्धा लडबडला. काय वादाचं प्रकरण आहे काय? माणसं म्हणाली, नाही, घरात लावायला फोटो पाहिजे. फोटोग्राफर म्हणाला, एवढ्या दिवस काही झोपा काढल्या काय? फोटो जिवंत माणसासारखा कसा निघणार हो आता? शिवानांना येईल तसा काढा म्हणून सांगितलं. त्यानं मधूला जवळ बोलवलं. म्हणाला, हे बघ, फोटो जित्या माणसासारखा येणार नाही, त्यामुळे येईल तसाच घ्यायला लागल. मधूनं मान हलवली. तरी त्यानं फोटोग्राफरला सांगितलं, जरा त्यातल्या त्यात जरा चांगला काढा. तिकडं धुरपानं फोटोची तयारी सुरू केली होती. फोटोग्राफर सोप्यात आला. तिनं म्हातारीला चांगलं बसवायचा प्रयत्न केला. शेवटी ते प्रेतच सरळ बसायला तयार नव्हतं. एका बाजूलाच काढायचं. बरं कलांडलं म्हणजे मांडी तशीच वर यायची, पुन्हा ती दाबून सरळी करायला लागायची. मग धुरपाच्या मत्तीला 3-4 बायका आल्या. त्यांनी दोन्ही बाजूनी उशा लावून कशी तर म्हातारीला बसवलं. तर मान चारी बाजूनी कंडायला लागली. त्यामुळं फोटो कसा काढायचा असा प्रश्न आला. मग कुणी मानेला एका बाजूनं टावेल लावला, कुणी दुसऱ्या बाजूनं चादर लावली. असलं काय करायला लागली, पण फोटोसाठी ताट मान होत नव्हती. आता ती कुणीतरी धरल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आता धरायची तर तो हात फोटोत येणार होता. त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटत होती. शेवटी त्या भानगडीत शिवानानाला पडावं लागलं. ते म्हणालं, मधू, तू म्हातारीची मान धरून बस की, तू फोटोत आला तर चालतंय की, काय फरक पडत नाही. साऱ्यांना शिवानानाचा मुद्दा पटला. मधू म्हातारीजवळ गेला. त्यानं तिची मान बोक्याचं मानगोट धरत्यात तशी अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्या बेचक्यात धरली आणि स्वतः हनुमानगत चवड्यावर बसला. छाती पुढं, मान ताट, चेहरा सरळ रेषेत. फोटोला चांगली पोज होती. फोटोग्राफर फोटो काढायला पुढं झुकला. तोवर त्याच्या दुसरीच गोष्ट लक्षात आली. तो म्हणाला, अहो, आजीचं डोळं मिटलेलं आहेत, ते चांगलं दिसत नाही. अगदी चेहऱ्यावर तेज नाही आणि त्यात डोळं मिटलेलं. मग तुम्हाला अशा फोटोचा उपयोग तरी काय? आता लोकांना या प्रकाराचा कंटाळा आला होता. दुपारचा 1 वाजून गेला होता. अजून गावात चूल पेटलेली नव्हती. म्हातारीला नेल्यावर बायका घरी जाणार, पाणी तापून आंघोळी करणार, मग जेवण करणार. भुकेनं सारी वैतागली होती. धुरपाला तर म्हातारीचं डोळं फासून उघडावं असं वाटत होतं. सकाळी तिनं म्हातारीला बघितलं त्यावेळी डोळं उघडं होतं. ती विद्रूप दिसू नये म्हणून तिनंच ते झाकलं होतं. आता उघडायचं कसं हा प्रश्न होता. तिनं पापण्या फासायचा जरा प्रयत्न केला. 2-3दा डोळं उघडायचं पण पुन्हा मिटायचं. 4थ्या वेळी तिनं जरा आणखीन ताकदीनं फासायचा प्रयत्न केला. बघ्यांना वाटलं आता धुरपा पापण्या फाडूनच डोळे उघडणार. तेवढ्यात 4थ्यांदा पापण्या उघडल्या, त्या मिटल्या नाहीत. एवढ्या दुःखात साऱ्याने टाळ्या वाजवल्या. मधुसुद्धा हसला. समाधानी चेहऱ्यानं त्यानं पोच दिली. म्हातारीचे डोळे पुन्हा मिटायच्या आत चक्कन फोटो काढण्यात आला. 3 दिवस गावात या फोटोची चर्चा होती. 3रा दिवस झाला. म्हातारीच्या आवडीचं पदार्थ सारं जळकटीवर मांडलेलं होतं. माणसं वाट बघून कटाळली, पण कावळा शिवायला काय तयार नव्हता. मधू, सुशा 4 वेळा तर जाऊन पाया पडून आली. कावळेवर शेडमध्ये होते, पण खाली यायला कोण तयार नव्हतं. शेवटी गाईला नैवेद्य खायला घातला. सारी घरी आली. मधू मोटरसायकलवर मागं बसून अस्थी कृष्णामाईत सोडायला गेला. माणसं, पै पाहुणे अंगणातल्या झाडाखाली बसून होती. तोपर्यंत फोटोग्राफर आला. त्याने एक मोठा फोटो फ्रेम करून आणला होता. माणसाने तो अगदी प्लॅस्टिकच्या खुर्चीवर ठेवला. म्हातारीच्या कपाळाला बुक्का लावला. फुलं वाहिली. येणा जाणारी त्या फोटोकडे बघायची. फोटोत त्या उशा, चादरी, टावेल सारं आलं होतं. म्हातारीचा निस्तेज चेहरा दिसत होता, तरी डोळे उघडे असल्यामुळं जरा बरा दिसत होता. मधू शेजारी रुबाबात दिसत होता. फोटोला हार घातल्यामुळं अनोळखी माणसांना दोघंही वर गेलेत असं वाटल्यासारखं होतं. बाहेर शिवानानं
अंगणातल्या झाडाच्या सावलीत गप्पांचा फड रंगवला होता. शिवानाना म्हणाला, आता माणसासनी फोटो आवडतो, तो माणूस आवडेल ह्याची काही खात्री नाही. सारी नातीच कोरडी झाल्यात. आता तर काय डिजिटल इंडिया का काय होणार आहे म्हणा, त्यात फोटोलाच महत्त्व असणार. घराघरातलं पण थेट बोलण्यापेक्षा मोबाईलवर बोलायचं, फोटो व्हिडिओ सेंड करायचं, दुसऱ्यानं पाठवलेलं फोटो बघायचं, ते फोटो तिसऱ्याला पाठवायचं. माणसं बघण्यापेक्षा त्यांचं फोटो बघायचं, त्याला लाईक करायचं, शेजाऱ्यासनी समोरासमोर बोलण्यापेक्षा मेसेज पाठवायचं. घरात 4 माणसं असतात तर ती सारी खाली मान घालून मोबाईलमध्ये डोसकं घालून बसली असतात. एकमेकाशी बोलायला कोण तयार नसते. यात नात्याची फरफट आणखीन वाढणार आहे एवढं खरं. गोविंदराव म्हणालं, आता भाऊ बहीण आई वडील कोण नको आहेत घरात. दिनू म्हणाला, आता एकत्र राहायचं कुणाला नगं वाटतंय, आपण आपली बायको मुलं एवढंच पाहिजेत. महादेवांना म्हणालं, सारं बदललंय तसं माणसाची मनंसुद्धा बदलायला लागल्यात. सुधाकर काका म्हणालं, म्हातारी माणसं आज साऱ्या घरात आडगळ झाल्यात. धोंडीदाजीने तोच सूर आळवला, आपल्याला बसा बैल चालतो का, लगेच बाजार दाखवतोय आपण त्याला. तसा घरात काम न करणारा माणूस परवडना झाला आहे, त्याला पोसायला लय अवघड झालं आहे. मग त्याचा छळ करून एकाकी पाडून झुरून मारून टाकतात. आपल्या गावात वाड्यातलं घर तेवढं वेगळं आहे. अजून तिथं 30 माणसं एकत्र राहतात. कधी कामावर तक्रार नाही, कुरकुर नाही. म्हातारीला एक तर चांगलं जपत्यातच, एखादं घर अपवाद असतंच की, असं सुरेश भाऊ म्हणाला. शिवानाना म्हणालं, नव्या सुधारणा आणि महागाई यानं जगणं अवघड करून टाकल्या. घराघरात येणारा पैसा जाणारा पैसा याचा मेळ बसना झाला आहे. गप्पा सुरू असतानाच मधू अस्थि विसर्जन करून आला. उंबऱ्यातनं आत जातोय तोपर्यंत त्याला खुर्चीवर ठेवलेला आईचा हार घातलेला फोटो दिसला. तो बघून त्यानं आई म्हणून हंबरडा फोडला. रडत रडत थांबल्यावर अंगणातली माणसं त्याला भेटून पांगली. दुपारी जरा निवांत झाल्यावर मधूनं हार घातलेला आईच्या फोटोचा मोबाईलवर फोटो काढला. त्याच्या खाली दुःखद निधन म्हणून तिची माहिती दिली. दोन्ही त्यानं व्हॉट्सअपवर साऱ्यांना पाठवलं. एक कर्तव्य पूर्ण केल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर होती. त्यामुळं त्याला आता मोकळं मोकळं वाटायला लागलं होतं. शिवाय जिवंत आईपेक्षा तिचा फोटो सांभाळणं त्याला कितीतरी सोपं व सुटसुटीत झालं होतं. फोटो एकदा का भिंतीला टाकून फुलं वाहिली की त्याचं काम संपणार होतं. सुधीर कुलकर्णी यांची फोटो ही कथा आपण ऐकली.